नमस्कार मंडळी. तर कोकणामध्ये मेमध्ये गरम मसाला किंवा मालवणी मसाला बनवायची पद्धत आहे आणि माझीही ती तयारी सुरू आहे मसाला बनवण्याची. तर त्यासाठी मिरच्या घेऊन आलेली आहे. त्यानंतर गरम मसाला वेगळा बांधून आणलेला आहे. तर मिरचीचे देठ वगैरे सगळं काढावं लागतं आणि त्यानंतरच मिरच्या भाजून वगैरे मसाला बनवला जातो. तर आता याची प्रोसिजर पुढची तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा यावर्षी मालवणी मसाला कोणी कोणी बनवला आहे. तर विळीवर अशा प्रकारे देठ काढले जातात आणि हा बघा 2 भाग केले जातात मिरच्यांचा कलर आणि हा बघा रंग खूप छान आहे. त्यानुसार मसाल्याला रंग येतो. हे बघा अगदी मोठ्या मिरच्या आहेत आणि खूप सुंदर रंग आहे. हे बघा असं कट केले जातात आणि ह्या अशा उन्हामध्ये वाळवल्या जातात. त्या बघा या उन्हामध्ये वाळवायच्या. ह्या चांगल्या प्रतीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या आहेत, त्यामुळे मसालाही खूप सुंदर होणार आहे. तर आता पुढे बघूया अजून काही बनवायचं आहे ते. तर अशा प्रकारे 2 चुली मांडलेल्या होत्या आणि छान अगदी मिरच्या भाजण्याचं काम सुरू आहे माझं. तर थोडं तोंडाला मी बांधून घेतलं होतं, कारण मिरचीचा खूप ठसका येतो, त्यामुळे तोंड बांधून काम केलं तर त्रास होत नाही. आणि 2-3 प्रकारच्या मिरच्या होत्या. एक कलरसाठी होती आणि एक तिखटपणा आणि आपली रेग्युलर मिरच्या. तर छान भाजून घेतल्यात. त्यानंतर खडे मसालेही होते. मालवणी मसाला म्हटला की सर्व प्रकारचे खडे मसालेही येतात. तर तेही भाजून घेतले छान अगदी चुलीवर. आणि चुलीवर भाजलेल्या मसाल्याची चव खूप छान येते. तर भाजून झाल्यानंतर सर्व काही वाळत घातलं पुन्हा एकदा उन्हामध्ये आणि मुसळावर दळण्यासाठी घेऊन गेली. तर मसाला बारीक झालेला आहे आणि खूप छान रंगही आलेला आहे मसाल्याला. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा